दर्शना पवारच्या मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय। पोलिसांनी त्याला माध्यमांसमोर हजर केलंय आणि पोलीस या घटनेची माहिती देतात। दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनं केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर गेले 4 दिवस तो फरार होता। सतत ट्रेनचा प्रवास करून तो त्याचं राज्य बदलत होता, ठिकाण बदलत होता। त्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यात काहीशा अडचणी आलेल्या, परंतु राहुल हंडोरेला मुंबईमध्ये पोलिसांनी अटक केली। राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं। दोघे एमपीएससीची परीक्षा देत होते। दर्शनाला राहुलच्या आधी या परीक्षेमध्ये यश मिळालं, परंतु दर्शनाच्या घरच्यांनी तिचं लग्न हे राहुलसोबत न ठरवता दुसऱ्या एका मुलाशी ठरवलेलं। याचाच राग राहुल हंडोरेच्या मनामध्ये होता। राहुलनं दर्शनाला भेटण्यासाठी बोलवलं जेव्हा ती पुण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान राहुलनं तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं। ही हत्या करून राहुल फरार झाला होता। पोलिसांनी मुंबईतनं त्याला बेड्या ठोकल्यात आणि याच घटनेची कारवाईची माहिती पोलीस देतात। दिनांक 18 जून 2023 रोजी पोलीस स्टेशन वेल्हेच्या हद्दीत आपल्याला एक डेड बॉडी सापडली होती गुंजवणे गावाच्या इथं। त्या डेड बॉडीचा रितसर पंचनामा करून आम्ही एक एडी दाखल केली होती। पोस्टमॉर्टमच्या प्रिलिमिनरी रिपोर्टवरती 19 तारखेला शरीरावर जखम असल्यामुळे आम्ही मर्डरचा एक गुन्हा दाखल केला होता। कलम 302, 201 IPC चा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता। त्या डेड बॉडीची ओळख पटली। त्याचं नाव दर्शना दत्तू पवार, वय 26 वर्ष असं निष्पन्न झालं आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सांगण्यावरून ह्या गुन्ह्याचा मुख्य संशयित आरोपी राहुल हंडोरे, वय 28 वर्ष हे आहेत असं निष्पन्न झालं। राहुल हा सापडत नव्हता, कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता आणि घटना झाल्यापासून तो फरार होता। नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या LCBचे आणि पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथक बनवलेत आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्यांना गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे। या गुन्ह्याचा पुढचा तपास SDPO हवेली हे करीत आहे। यांनी हा गुन्हा नेमका कसा केला, पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय होते, याच्या पाठीमागचा हेतू काय होता, मोटिव्ह काय होतं, या सगळ्या गोष्टी इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल। आज ह्या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर हजर करणार आणि पोलीस कस्टडीची मागणी करणार। पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर ह्याचा डिटेल्ड इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गुन्ह्याचे बाकीचे फॅक्ट्स समोर येणार। जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नेमकं डिटेल्ड इंट्रोगेशन करायची वेळ आम्हाला अजून मिळालेली नाही आहे, पण प्रायमा फेसी जे आम्हाला वाटते की त्यांनी ह्याला लग्नास नकार दिला होता आणि त्यामुळे ह्यांची खूप जुनी ओळख आहे। 5-6 वर्षापासून लहानपणापासून यांची ओळख आहे इनफॅक्ट, आणि ह्याला लग्न करायचा होता त्या मुलीबरोबर। त्यांनी नकार दिला म्हणून हा गुन्हा करण्यात आलेला आहे असा प्राथमिक माहिती आहे, पण डिटेल्ड इंट्रोगेशनमध्ये आणखीन काही फॅक्ट समोर येऊ शकतात। एकदा डिटेल इंट्रोगेशन झाला, नवीन काही समोर आला तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू। आरोपीचा बॅकग्राऊंड असा आहे की आरोपी पण MPSCची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब्स करून MPSCची परीक्षा पण दिले त्यांनी। सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूममध्ये राहत होता आणि MPSCची परीक्षा देत होता। यांची ओळख जसं मी सांगितलं लहानपणापासून ओळख आहे। मुलीचा मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोर समोर असल्यामुळे लहानपणीपासून यांची ओळख आहे। ते आता सध्या नाही सांगता येणार मला, पण ह्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळ्या डिटेल्ड इंट्रोगेशन नंतरच क्लिअर होईल। नाही, नातेवाईक नाही आहे। नाही, दर्शनाने नकार। आता हा ट्रेनने फिरत होता वेगळ्या ठिकाणी, आम्हाला याचं लोकेशन पण येत होता। आता पूर्ण जसं मी सांगितलं पूर्ण इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल कुठे कुठे गेला, काय काय गेलं। आमच्या माहितीप्रमाणे हा जे आतापर्यंत आम्हाला माहिती आली आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये गेला होता
आणि महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता. शेवटी अंधेरीवरून याला मुंबईवरून आम्ही अटक केली. घरच्या काही लोकांबरोबर ह्याचे अधूनमधून संपर्क झालेले होते. अजून काही ती माहिती अजून नाही आहे आमच्याकडे. जसं मी सांगितलं ही प्रिलिमिनरी माहिती आता कालच रात्री त्याला पकडलं आहे. नाही अजून तर असं काही नाही आहे समोर. काही असं समोर आलं तर मग तुम्हाला सांगणार. नाही अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता तो. कदाचित दुसऱ्या ट्रेनने पडून जाण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्याही उद्देशाने ते आला ते नाही, पण रेल्वे स्टेशनवर होता. मला माहिती मिळाली आणि त्याला अटक केली. येस. आता हा डिटेलमध्ये सांगेल नंतर, पण स्पॉटवरून आपल्याला काही दगडावर खून आहेत आणि प्रिलिमिनरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शरीरावर शार्प वेपनचे पण मार्क्स आहेत. तर कुठल्या ट्रेकिंग साठी म्हणून केले होते, तर यांनी ठरवून केलं की तिथं दोघांमध्ये डिस्प्यूट झाला त्यामध्ये हे घडलं? नाही, आता त्यांनी ठरवलं होतं, कधी ठरवलं होतं, तयारी कशी केली होती, सोबत काही वेपन घेऊन गेलं होतं का, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल इंट्रोगेशन मध्येच समोर येईल. आता त्याची मानसिक परिस्थिती त्यावेळेला काय होती ही टू अर्ली टू से दॅट. आम्ही डिटेल इंट्रोगेशन मध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी समोर. अजून तर काही नाही वेपन मिळालंय आम्हाला, पण शार्प ऑब्जेक्टचे मार्क्स तिच्या बॉडीवर आहे हे प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये आलेलं आहे. इनफॅक्ट अजून डिटेल्ड पीएमची रिपोर्ट पण डिटेल येणे बाकी आहे, ते डॉक्टरांनी अजून नाही दिले. इथून गेल्यापासून ते मर्डर होईपर्यंत तो निघून जाईपर्यंत सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय? तर मी सुरुवातीला तोच तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, मोडर्स हे सगळ्या त्यावेळेला क्लिअर होईल. 2-3 दिवसांनी इंट्रोगेशन केल्यानंतर. आता आम्हाला आमच्याकडे जे परिस्थितीजन्य पुरावे आहेत त्यामध्ये असं दिसत आहे की हे सकाळी 8:30च्या जवळपास हे गेले होते वरती, सुरू केलं होतं ट्रेक यांनी, आणि परत येताना हा एकटाच आला. हा आम्हाला दिसतोय समोरच्या पुराव्यांमध्ये. ह्यांनी काय काय केलं ह्या मधल्या कालावधीत हे आता ह्याच्या डिटेल इंट्रोगेशन मध्ये क्लिअर. वरचा आय विटनेस नाही आमच्याकडे, पण आजूबाजूच्या स्पॉटचे आय विटनेस आहे आमचे. एक 9:45चा टायमिंग आहे. टाइम स्टॅम्प सिस्टम 9:45 सकाळी. 9:11 9:11ला परत आलाय. ना 8:30 ते 9:11. नाही मोटरसायकल नाही सीज आहे अजून. काय म्हणताय? नाही ना, मिळाली नाही म्हणजे सीज नाही ना. I just said that prima facie what appears is that the deceased girl disagreed to his marriage proposal and that is why he has murdered the girl. But since we had only got hold of the accused late last night, we haven't had the chance to have a detailed interrogation of the accused. We will produce the accused in front of the Honorable Court and request a police custody remand. Once we get the police custody remand and we do a detailed interrogation, there are a lot of other facts that may come forward and a lot of other evidences also that we are going to gather. Because it is a serious offence, we have given the investigation to the subdivision police officer, Mr. Bhausab Dole. He will be doing a detailed scientific investigation. सर काही तक्रारी सुद्धा आहेत. जेव्हा बॉडी रिकव्हर केली वरून पोलिस केस वगैरे तिथंच राहिलेले होते बॉडी आणल्यानंतर सुद्धा फोरेन्सिक एव्हिडन्सेस गोळा केलेले नाहीत असं सुद्धा. अशी काही तक्रार आमच्या समोर तर नाही आली आहे, पण काही असेल तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एसडीपीओ करतायत इन्व्हेस्टिगेशन. जर असा काही कोणाची चूक आढळून आली तर डेफिनेटली वी विल टेक केअर ऑफ इट. परवापर्यंत तिथं केस तशीच होती. लाईक आय सेड, आता आमच्याकडे तर अशी काही ऑफिशियल कंप्लेंट नाही आहे. वी हॅव डन द बेस्ट दॅट वी कुड हॅव. स्पॉटवरून सगळ्या पंचांना घेऊन जाऊन सगळं आम्ही केलेलं आहे. तरी काही कमी राहिलेली असेल तर वी विल एक्झामिन. तुम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता नातेवाईकांच्या मार्फत आरोपीला जो पळून जात हे होता? काही आम्ही आमच्या सगळ्या आरोपींना ट्रेस करण्यासाठी आमच्या परीने जे काही शक्य होतं ते आम्ही सगळं करत होतो, तेवढं मी सांगू शकतो. 5 पथक बनवले होते आमचे. ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तपास करत होतो. महाराष्ट्राच्या बाहेर नव्हतो गेलो अजून. 18 तारीख को वेल्हे पुलिस स्टेशन की हद में
गुंजवणे गांव के पास एक स्त्री का शव हमको मिला था। उस समय हमने एक एडी दाखिल करके उसको शव विच्छेदन के लिए भेजा था। शव विच्छेदन की रिपोर्ट में, शव विच्छेदन की प्राइमरी रिपोर्ट में बॉडी पर कुछ जख्म के निशान थे, जिसके आधार पर हमने वहां पर 302, 201 आईपीसी ये खून का गुनाह वेले पुलिस स्टेशन में दाखिल किया था। उस लड़की की ओळख, उस लड़की की पहचान दर्शना दत्तू पवार वय 26 वर्ष ऐसी उसकी पहचान हुई थी। और जो हमको घटनास्थल से कुछ पुरावे मिले, कुछ जो प्रत्यक्षदर्शी देखने वाले विटनेस थे, उसके आधार पर हमको ये क्लियर हुआ कि इसका प्राइम सस्पेक्ट है राहुल हंडोरे, जो घटना के समय से ही गायब था और किसी के भी संपर्क में नहीं था। इस आधार पर हमने अलग अलग टीम्स बनाए थे उसको ट्रेस करने के लिए। कल रात को लेट नाइट हमने उसको मुंबई में ट्रेस किया है, उसको ताबे में लिया है। आज हम उसको माननीय न्यायालय के सामने पेश करके उसकी पुलिस कस्टडी रिमांड की रिक्वेस्ट करेंगे और उसका डिटेल्ड इंट्रोगेशन करेंगे। प्राइमरीली उसने ये कबूल किया है कि उसने ये गुनाह किया है और प्राइमा फेसी ऐसा लगता है कि जो मृतक लड़की है उसने इसके शादी के प्रपोजल को ठुकराया था, इसलिए वो गुस्से में आके इसने वो खून किया है। पर इसका डिटेल्ड इंट्रोगेशन जब हम करेंगे तो आगे के बाकी सारे तथ्य जो हैं वो हमारे सामने हैं। धन्यवाद। उसका मोबाइल लोकेशन अलग अलग जगह आ रहा था, अलग अलग जगह से कुछ साइटिंग्स भी आ रहे थे और मेरे ख्याल से वेस्ट बंगाल में, महाराष्ट्र में, ऐसे अलग अलग जगह वो गया था। कल रात को उसको हमने अंधेरी रेलवे स्टेशन के पास से अरेस्ट किया। धन्यवाद, थैंक यू। तर दर्शना हत्या प्रकरणामध्ये आता आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्या संदर्भातली पत्रकार परिषद सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।